श्री गुरुदेव दत्त। ओम मृत्युंजय महारुद्र त्राहिमां शरणांगत जन्म मृत्युजरा व्याधी पीडितं कर्मबंधनैः। नमस्कार मित्रांनो, आज आपण शिवपुराण या ग्रंथामध्ये महादेवाचं विशेष पूजन सांगितलेलं आहे। विशेष द्रव्य वाहून काही फळ मिळणार आहे ते आपण बघणार आहोत। शिवपुराणामध्ये खूप महादेवाची उपासना सांगितलेली आहे, खूप सेवा सांगितलेल्या आहेत, खूप प्रकारचे तंत्र मंत्र यंत्र सांगितलेले आहे। पण जे आपल्याला सोपे आहे, जे आपल्याला करता येणार आहे तेच मी तुम्हाला सांगणार आहे। जास्त अवघड पण आपण करू शकणार नाही, सांगितलं तर तुम्हाला ते शक्य होणार नाही। म्हणून जे सोपं आहे, जे सरळ आहे आणि जे सात्विक आहे तेच मी तुम्हाला सांगणार आहे, जे तुम्हाला सहज करता येईल। शिवपुराणामध्ये असं सांगितलेलं आहे की दिवसातून महादेवाचं 3 वेळेस दर्शन जो व्यक्ती घेतो त्या व्यक्तीचे सर्व दुःख हे संपून जात असतात। त्याला कोणत्याही प्रकारचं दुःख त्याच्या अवतीभोवती फिरत नाही, त्याला कोणत्याही प्रकारचं दुःख माहिती नसतं। पण त्याला सकाळ संध्याकाळ रात्री 3 वेळेस त्याला महादेवाचं दर्शन घ्यावं लागेल। तुम्हीही घ्या आणि सर्व दुःखातून तुम्हीही मुक्त व्हा। त्याचबरोबर आपण सकाळी जर सकाळच्या प्रहरामध्ये जर महादेवाचं दर्शन घेतलं तर आपण पापातून मुक्त होत असतो। त्याचबरोबर दुपारी जर आपण महादेवाचं दर्शन जर घेतलं तर सप्त जन्माचे पाप आपले संपून जात असतात। रात्रीच्या वेळी जर महादेवाचं आपण जर दर्शन घेतलं तर अगणित पुण्य आपल्याला प्राप्त होत असतं। त्याचबरोबर जलाने जर महादेवावरती अभिषेक केला तर आपलं जे कायिक वाचिक मानसिक आपल्याकडून जे पाप घडलेले असतात त्याचाही संपुष्टात जात असतात, ते पाप संपून जात असतात। महादेवाला काळे तीळ जर वाहिले तर धन प्राप्त होत असतो, आपल्याकडे धन खूप सारं अचानक येत असतं। महादेवावरती जर रोज उडीद वाहिले, मूठ भरून जर महादेवाच्या पिंडीवरती जर तुम्ही उडीद वाहिले, असे जर 6 महिने जर तुम्ही केलं तर व्याधीतून तुम्ही मुक्त होणार आहात। व्याधी म्हणजे काय? डोकं दुखणे, हात दुखणे, पोट दुखणे, पाय दुखणे, मन स्थिर नसणे, कामात लक्ष न लागणे, ह्या व्याधीचा प्रकार आहे। ही व्याधी तुमची सर्व संपून जाणार आहे। त्याचबरोबर महादेवाच्या पिंडीवरती जर सोमवारी जर मूठ भरून जर तुम्ही तांदूळ जर वाहिले तर तुमच्या इच्छा मनोकामना पूर्ण होणार आहे। ते म्हणायची जी इच्छा असेल ती इच्छा म्हणून महादेवावरती तुम्ही दर सोमवारी तांदूळ वाहा, तुमची इच्छा मनोकामना पूर्ण होईल। महादेवाच्या पिंडीजवळ साखर त्याचबरोबर गुळ वाहिल्याने धनाचा संचय होणार आहे। काय होणार आहे? महादेवाच्या पिंडीच्या अवतीभोवती जर तुम्ही थोडासा गुळ आणि साखर जर वाहिले तर धन तुमच्याकडे येणार आहे। त्या धनाचा संचय म्हणजे तुमच्याकडे लक्ष्मी ही स्थिर होणार आहे। त्याचबरोबर महादेवाचं जर मंदिर तुम्ही साफ केलं तर तुम्हाला गती प्राप्त होणार आहे। तुम्ही व्यवसाय करत असाल, नोकरी करत असाल, तुम्हाला त्याच्यामध्ये गती मिळणार आहे। दूध, दही, तूप, मध, साखर हे एकत्र करून जर महादेवावरती जर तुम्ही अभिषेक केला तर तो तुम्ही सर्व रोगातून मुक्त होणार आहात। त्याचबरोबर केशर, चंदन, कापूर हे मिश्रित जलाने जर तुम्ही अभिषेक केला तर तुम्हाला जे काय आनंद आहे, सौख्य आहे ते तुम्हाला लवकर मिळणार आहे। म्हणजे जे सुख आपण म्हणतो की मला या प्रकारचं सुख मिळालं पाहिजे, ते सुख तुम्हाला मिळणार आहे। त्यासाठी तुम्ही चंदन, कापूर आणि केशर युक्त जलाने महादेवावरती अभिषेक करा। ते झाल्यानंतर जर शिवस्तुती आपण रोज जर महादेवाच्या मंदिरात जाऊन जर तुम्ही म्हटली तर तुमचं मनाचा जो मोह आहे तो दूर होणार आहे। त्याचबरोबर 11 फुले, 11 बेलपानं आणि 11 श्रीफल हे जर पाण्यात बुडून महादेवाच्या पिंडीवरती जर तुम्ही अर्पण केले तर तुम्ही जी काय पूजा करता, महादेवाचं अनुष्ठान करता त्याचं फल तुम्हाला लवकरात लवकर प्राप्त होणार आहे। महिन्यातून एकदा हा प्रयोग करायचा आहे। सोमवारी करा, प्रदोषच्या दिवशी करा, अमावस्येच्या दिवशी करा। 11 फुलं घ्या, 11 बेलाचे पानं घ्या आणि 11 श्रीफल घ्या, पाण्यात बुडवा आणि ते महादेवाला अर्पण करा। जे काय तुम्ही महादेवाचं पूजन करत असाल त्याचं संपूर्ण फल तुम्हाला लवकरात लवकर प्राप्त होणार आहे। त्याचबरोबर एखाद्या महादेवाच्या मंदिरात जायचं,
तुपाचा दिवा तिथे लावायचा आणि त्या दिव्यासमोर शिवसहस्रनामावली वाचायची. हे वाचल्याने तुमचा जो वंश आहे त्याचा विस्तार होणार आहे, ते वाढणार आहे. त्याचबरोबर उसाच्या रसाने जर तुम्ही महादेवावरती अभिषेक केला तर तुम्हाला नाना प्रकारचे आनंद तुम्हाला प्राप्त होणार आहे. त्याचबरोबर साखर आणि दूध एकत्र करून जर महादेवावरती जर तुम्ही अभिषेक केला तर तुमचा कौटुंबिक कलह दूर होणार आहे. घरामधील वादविवाद असतात ते संपून जाणार आहे. त्याचबरोबर महादेवाच्या पिंडीला दहीभाताचा लेपन केला किंवा तिथे दहीभात शिंपडलं तरी तुम्हाला जे मानसिक त्रास आहे किंवा तुमचे गुप्त शत्रू आहे त्या शत्रूपासून तुमचं रक्षण होणार आहे. त्याचबरोबर महादेवाला 21 जर कमळाचे फुलं वाहिले तर 1001 बेलाचे वाहिल्यानंतर ते पुण्य तुम्हाला मिळणार आहे. ते फक्त 21 कमळाचे फुल वाहून सुद्धा तुम्हाला मिळणार आहे. त्याचबरोबर महादेवाला नित्यनेमी अभिषेक पूजन जर केलं तर ह्या जीवनामध्ये कोणत्याही प्रकारचं तुम्हाला संकट तुमच्यापर्यंत येत नसतं. संकट जरी आलं तरी त्याच्याशी लढण्याची ताकद तुम्हाला देवादिदेव महादेव देत असतो. हे सर्व उपाय करा, बघा तुम्हाला 100% चांगलाच फलप्राप्ती होईल. तुमच्या इच्छा मनोकामना पूर्ण होतील. व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा आणि तुमच्या मित्रपरिवारालाही हा व्हिडिओ शेअर करून त्यांना लाईक करायला लावा. श्री गुरुदेव दत्त.